लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोत आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी, जेव्हा मी तुझ्याकडे आलो ना तेव्हा तुझ्याकडे वेळ नव्हता माझ्यासाठी. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना. आता मलाही काही बोलायचं नाही. जीवा झोपायला जात असतो तेवढ्यात नंदिनी जीवाचा हात पकडते. परंतु जीवाचा मूड ठीक नसल्यामुळे जीवा नंदिनीला मोठल्यानेच म्हणतो, नंदिनी, हात सोड. नंदिनी हात सोडते. जीवा झोपून जातो. नंदिनीला हे जाणवतं की जीवा खरोखरच तिच्यावरती रागावले आहेत. आता पाठ जेव्हा ऑफिसला क्लायंट मीटिंगसाठी गेलेला असतो तेव्हा त्या क्लायंटने त्याला एक गिफ्ट दिलेलं असतं. ते गिफ्ट तो काव्याला दाखवतो. गिफ्ट बघून काव्या म्हणते, गिफ्ट म्हणून ट्विन वॉच? तेही तुम्हाला? हे बरोबर आहे, देणाऱ्याला कुठे माहीत असणार आहे आपला डिवोर्स होणार आहे. काव्याच्या हातून ते घड्याळ खाली पडतं आणि त्याला थोडा तडा जातो. हे ऐकून पार्थचा चेहरा पडतो. पार्थ आपल्यामुळे दुखावला आहे हे समजताच काव्या म्हणते, सॉरी, मला तसं म्हणायचंही नव्हतं आणि हे तोडायचंही नव्हतं. परंतु पार्थला काहीही बिघडवायचं नसतं म्हणून तो काव्याला म्हणतो, इट्स ओके काव्या, फारसं बिघडलेलं नाहीये, सगळं दुरुस्त करता येईल, अगदी घड्याळसुद्धा. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.